विकासाचे मुद्दे किंवा प्रचारामध्ये सांगण्यासाठी कुठलेही मुद्दे नसताना समोरच्या उमेदवाराला बदनाम करणं अशा प्रकारचं जरी काम केलं असलं तरी ह्या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे आणि ते मला आज नाही तर 25 वर्षापासून ओळखतात। त्यामुळं माझ्या प्रामाणिकतेपणाचं सर्टिफिकेट त्यांच्याकडनं घेण्याची गरज नाही आणि सगळं काय व्यवस्थितपणे चालू आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज त्यांच्या मूळ गावी लांडेवाडी येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। आपल्यासोबत आहेत आढळराव पाटील। दादा, काय सांगाल, मतदानाला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही आता मतदानाचा हक्क बजावलाय? लोकशाहीमध्ये मतदान करणं हा प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। मी माझे कुटुंबीय सर्वांना घेऊन आज या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की सर्व जनता या गावातल्या लोकांमध्ये मतदान करण्यामध्ये उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते। सर्व गाव मतदान करेल, सर्व तालुका मतदान करेल आणि मोठ्या संख्येनं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जास्त संख्येनं लोक मतदान करतील आणि त्यांनी करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो। खरं तर दादा, मागच्या 2 महिन्यामध्ये प्रचारामध्ये खूप प्रत्यारोप झाले, मात्र आता मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली आहे। प्रचाराच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप हे चालू राहतात। माझ्याकडनं कुठल्याही प्रकारचा एकही सिंगल आरोप करण्यात आलेला नाही। समोरच्यांनी केला असेल आरोप तर ते त्यांचा विषय, त्यांनी करावं की नाही करावं हे त्यांनी ठरवावं। आम्ही खालच्या पातळीवर जाऊन हीन दर्जाचे कुठलेही आरोप केलेले नाही। माझ्या कंपनीवर, माझ्या संस्थेवर, माझ्या प्रामाणिकपणावर आरोप करण्यात आले, कारण त्यांच्याकडं विकासाचे मुद्दे किंवा प्रचारामध्ये सांगण्यासाठी कुठलेही मुद्दे नसताना समोरच्या उमेदवाराला बदनाम करणं अशा प्रकारचं जरी काम केलं असलं तरी ह्या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे आणि ते मला आज नाही तर 25 वर्षापासून ओळखतात। त्यामुळं माझ्या प्रामाणिकतेपणाचं सर्टिफिकेट त्यांच्याकडनं घेण्याची गरज नाही आणि सगळं काय व्यवस्थितपणे चालू आहे। खरं तर तुम्ही गेले प्रचारामध्ये पूर्णतः विकासाच्या मुद्द्यावरती कोणती कामं केली, कोणती कामं करणार ह्या मुद्द्यावरती निवडणुकीला सामोरे गेलेत। आज मतदान होतंय, तुम्हाला काय विश्वास आहे, काय वाटतंय? ते सांगितलं, जे मतदान होणार आहे तुम्ही पाहता लोकांच्या चेहऱ्यावरचे, लोकांची बॉडी लँग्वेज जर पाहिली, मतदारसंघातल्या कुठल्याही भागात जा, लोकांचा निश्चय झालेला आहे, लोकांनी ठरवलेलं आहे की ह्या वेळेला मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवायचं, ह्या वेळेला विकासाच्या पाठीमागे राहायचं। म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये कमीत कमी 2.5-3 लाखाच्या वर मताधिक्य मिळेल अशा प्रकारचा आत्मविश्वास माझ्यातच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये आहे। धन्यवाद। लोक विकासाच्या मुद्द्याला साथ देतील, या मतदारसंघात परिवर्तन घडवतील असा विश्वास या ठिकाणी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।